तर बघा संध्याकाळचा टाइम झालेला आहे आणि मी बनवते पुलाव. आणि जास्त काही मटेरियल नव्हतं बरं का माझ्याकडं, पण जेवढं होतं ना मी त्यातमध्येच पुलाव बनवणार आहे. आणि हे काय इकडं पुलाव आपला झालेला आहे आणि हे नागोबासारखं डोकं हलवत्या. जेवण सगळ्यांचं झालं या, फक्त हिचंच राहिलंय जेवण. जसं की रोजी जेवताना हिची इतकी किटकिट असती ना, किटकिट म्हणजे जेवतच नाही अजिबात. थोडं जरी जेवण दिलं ना तिला तरी ती जवळजवळ अर्धा तासाच्या पुढं टाईम लावते जेवायला. पाणीच तिला खाऊ वाटत नाही अजिबात, म्हणून ती तब्येत तशी आहे. तर बघा आज रात्री काय झालं माझ्याबरोबर, झोपले पण मला ह्या कुशू होता आहे ना. असली बेकार मला चमाक भरली होती, रात्र मी तशीच उजाडली. बरं दुसऱ्या दिवशी आंघोळ पांघोळ केल्यावर ठणठणीत झाले परत, म्हणजे नॉर्मल दुखत होतं. आणि परत संध्याकाळचं परत दुखायला लागलं लय लय, म्हणजे श्वासच घेता आहे ना. मग मी काय केलं, मेडिकलमधून ही काही इकडं गोळी घेऊन आले चमकवरची. आता बघू ह्याने फरक पडला तर, नाही तर मग दवाखान्यात जायला लागलं उद्या मला, म्हणजे आज कालचा व्हिडिओ आहे हा. आणि आता गोळ्या खाल्ल्या तर कसं तरी बनवलं मी स्वयंपाक. आणि स्वयंपाक पण काही जास्त बनवला नाही, नॉर्मल आपला बनवला होता. कारण मला आहे ना श्वास घ्यायला पण लई त्रास होत होता, म्हणजे चालूच वाटत नव्हतं अजिबात. पाय टाकला ना असा की कंबरत चटकेने चटका मारायचं चमक. हे बघा माझं कंबरडं दुखतंय म्हणून हे का, हे बघा आर्या शौर्या आपली काम करतात. शौर्य पण करतोय आणि हे काय इकडं आर्या पण भांडी घासतीय. तर शौर्य आर्याला सवय आहे बरं का, आपल्या कामं करायची सवय आहे. आता मी काय करते, तिला भांडी रिकामी करून देते. म्हणजे ती आणि तिचा पप्पा जेवायचा राहिला होता शेवट. मग थोडंसं शिकरण राहिलं होतं, तर आता हे शिकरण मी काढून ठेवते. शिकरण आणि चपात्याच बनवल्या होत्या नॉर्मल, जास्त बनवलं नव्हतं. कारण मला आहे ना श्वास घ्यायला पण लई त्रास होत होता, म्हणूनसाठी मग मी काय केलं, शिकरण आणि चपात्या खा म्हणलं आजच्या दिवस. भात बीत काहीच बनवला नव्हता. मग काय करणार, माणसाचं दुखायला लागले अहो, जेवण कुठं बनवत बसावं. बरं ते बनवलंय ते पण महत्वाचं आहे ना, नाही तर तेवढं सुद्धा मला बनवू वाटत नव्हतं अजिबात. लागलं असतं बाहेरून आणायला आणि खायला यांना. पण बाहेरचं जेवण कसं, बाहेरचं खाणं पण चांगलं नाही ना. मी सहसा बाहेरचं किती आजारी पडले ना तर बाहेरचं ह्यांना देत नाही बरं का खायला. घरातच काही चटणी भाकर असेल ना ते घरातच करून देते. कारण घरातलं जेवण लय महत्वाचं असतं या शरीरासाठी, बरोबर का नाही. तर बघा मुलगी असणं किती महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणताल कसं काय, तर माझी जरा तब्येत बरी नाही म्हणजे तुम्ही आता मला म्हणताल की चांगली ठणठणीत बोलती असं, तुला काय झालं या. मला चमक भरली या, मला असं श्वास घेताना पण त्रास व्हायला लागला या. ही काय कबरत चमक भरली या. गोळी खाल्लेली दाखवली ना तुम्हाला, तर आता गोळी खाल्ली, आता आय ड्रिक्स लावून झोपणारी. म्हणलं राहील चमक, कारण काल भरली या. तर रात्रभर असं झालं, रात्रभर मला ह्या पण कुशी होता आहे ना ह्या पण कुशी होता आहे ना. पण सकाळी मी चांगली ठणठणीत झाली ना, आता परत भरून आली कंबार आणि श्वास पण गेला लई त्रास व्हायला लागला. आजच्या दिवस बघू झाली बरी तर ठीक, नाही तर उद्या दवाखाना गाठते. मग काय करणार, लईच त्रास होतोय ना. आता गोळी खाल्ली या, आता पोरगी असणं किती महत्वाचं आहे. हे बघा हाय का, माझी तब्येत बरी नसली ना, हे बघा हे आर्या सगळं काम करते घरातलं. म्हणजे भांडे घासून घेती, भांडे घासती, झाडू मारती, फरची पुसून घेती, कपडे पण धुती, सगळं काम करते घरातलं ती. संपलं त्यांना चालू करायला सांगते. तर बघा म्हणून मुलगी असणं लय गरजेचं आहे. आणि पुरीशिवाय ना माया नसती हो, पुरीशिवाय माया नसती या. आणि पुरीला आहे ना आपलं सगळं म्हणजे ना दुःख सुख सगळं आपलं पुरीला लगेच कळतं. तर ती दुपारी म्हणली म्हणजे आल्यावरती की मम्मी स्वयंपाक काय जास्त करू नकोस, नॉर्मलच कर. तरी पण आता म्हणलं थोडंफार तर करायलाच पाहिजे ना आपल्याला, हाय का नाही. म्हणून मी फक्त चपात्या आणि शिकरण बनवलं होतं केळीचं, बाकी काही नव्हतं बनवलं. तरी पोरं आहेत ना म्हणजे समजून घेणारी पाहिजेत, बरोबर का नाही. असेल तसं खाणारे. कारण मम्मीची तब्येत मला लय बेकार चमक भरली, मला कशी काय भरली काय माहिती, लय बेकार चमक भरली. तर असं नाही बरं का की आपली आर्याच करते या सगळं काम, आपला शोरू पण करतो की काय. ह्या बघा इकडे, ह्या बघा त्याचं काय चाललंय, हे बघा हाय का, ह्या बघा ऐका चकाचक झाडू बिडू मारणार. आता शौर्य पण भांडी पण धुवू लागतो बरं का हिला.
आरोवाळाला आपल्या भांडी पण शिवरुवाळ धुवू लागते. आणि तुम्हाला असं वाटेल की सगळी भांडी एवढी तिन्ही घासल्यात का, सगळी नाही बरं का. तिचा पप्पा आणि ती शेवट जेवायची राहिली होती तेवढी 4-5 भांडी तिने घासलेली आहेत. पण कधी पण इथून पाठीमाग मी कधी पण आजारी पडू दे पण ती करते, दोघं पण कामं करते बरं का. सवय पण पाहिलं पोरांना असं कामं करायची, बरोबर का नाही. घरातलं म्हणजे आई आजारी पडली की घरातलं जिथलं तिथं करायची सवय पण लय महत्वाची. ती सवय आहे ना आपणच लावायला लागते, कुठल्याही लेकराला नसते, आपणच लावायला लागते. तर ह्या शौर्य आर्याला आहे ना दोघांना पण सवय आहे बरं का. भांडी जरी जास्त पडली ना तर हिने घासून दिली की तो धुवतो, म्हणजे ही सवय दोघांना पण आहे कामाची. घरातलं शाळा ते करतात, शाळेत पण जातात, पण शाळेत जातातच पण कामं सुद्धा करतात. म्हणजे दुसरी घरातली काही सांगल ते कामं करतात पोरं. आणि मी अशा आजारी बिजारी पडले ना की मग छोटं मोठं कामं करतात बरं का. ते काय शौर्याने चकाचकच झाडून काढलं. आता बाळा काय करणार आहे आता तू झाडून काढून? हा सुपलीत तू बनणार आहे. आणि मग बसू का मग मी जरा आता थोडं वेळ बसू. वरचं सोप्यावलं त्या टाकलंय का? टाकले. हा ना, मला कशामुळे चमक भरली मला काय कळा ना बरं का. अगं बाय असं उतरूशी पण वाटा ना अजिबात. ठीक आहे हे बघा, हे एका पायरीची खाली उतरायला एका पायरीचं आहे कटाड. तर त्याने उतरायचं म्हणलं तर मला इतकं त्रास व्हायला लागला या, काय तुम्हाला सांगायचं. लई चमक भरली बेकार. अगं बाय, अयो वरती पाय लय बेकार चमक भरली या. हे काय तर आता काय करतो बाळा झाडून काढल्यावरती? बिचारा टाक आता शौर्य आपला बिचारा टाकतोय.